गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मी प्राध्यापक विनायक मातने. आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा टॉपिक 12वी कॉमर्समधील आणि त्याचबरोबर FY BComसाठी हा सुद्धा टॉपिक उपयोगी आहे. तर आपण इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स हा टॉपिक पाहणार आहोत. हा 12+4 मार्क अशा पद्धतीनं 16 मार्काला हा टॉपिक आहे. तर देअर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स. फर्स्ट वन इज ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. दॅट मीन्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असते आणि एक नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स असतात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मीन्स प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मीन्स नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या फक्त नफा कमवण्यासाठी स्थापन झालेले असतात. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन नफा कमवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेले नसतात, तर लोकांना सेवा देणं किंवा सर्व्हिस देणं याच उद्देशानं त्या स्थापन झालेल्या असतात. मेन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स इट्स मेन ऑब्जेक्ट इज अर्न टू मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम प्रॉफिट, सो दे आर एंगेज्ड ऑलवेज इन बिझनेस ऍक्टिव्हिटीज लाईक ॲज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याचं उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर सोल ट्रेडर, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह सोसायटी, पब्लिक लिमिटेड कंपनी etc. are set up for the purpose of making profit, maximum profit. So all trading organizations are prepare trial balance and some adjustment given. You are required to prepare trading or manufacturing account, trading account or manufacturing account, profit and loss account, balance sheet, partners capital account आणि पार्टनर्स करंट अकाउंट. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या तुम्हाला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये व्हेरियस अकाउंट्स तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट तयार केले जातात आणि त्या अकाउंट वरून आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि काही ऍडजस्टमेंट दिल्या जातात. त्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट तयार करावे लागतात. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगायचं म्हटलं तर हॉटेल्स, स्टोअर्स म्हणजेच किराणा मालाचं दुकान वगैरे, मेडिकल्स, गॅरेज मेकॅनिक्स, स्टेशनरी शॉप, फॅब्रिकेटर्स, एंटरप्राइजेस. दीज ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ह्या झाल्या सगळ्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आता नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणत्या? तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स म्हणजे स्कूल, कॉलेज, वाचनालय, फॉर एक्झाम्पल लायब्ररी, स्पोर्ट क्लब, ट्रस्ट, हॉस्पिटल, चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबर्स ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल्स बिझनेस, ॲडव्होकेट, डॉक्टर, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट, सोशल वेलफेअर असोसिएशन, religious concern, all are prepare receipt and payment account as well as cash book and some adjustment are given in the problem. You are required to prepare म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि काही ऍडजस्टमेंट दिल्या जातात. त्याच्यावरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आणि बॅलन्स शीट तयार करायची. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो डिफरन्स मिळतो त्याला आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणतो. त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये जो डिफरन्स येतो त्याला सरप्लस म्हणजेच नेट प्रॉफिट आणि डिफिशिट म्हणजे नेट लॉस. परंतु सरप्लस म्हणजे वाढावा आणि डिफिशिट म्हणजे घट किंवा तूट मिळते आणि त्यानंतर बॅलन्स शीट. तर अशा पद्धतीने आपल्याला
ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स आर मेन ऑब्जेक्ट इज गिव्ह टू सर्व्हिस टू इट्स मेंबर or to society at large. They are not formed for profit making. They do not carry on any trading activities or manufacturing activities. म्हणजे नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये जे व्यवसाय येतात त्या व्यवसायाचा मेन उद्देश नफा कमवणे नसतो, तर आपल्या सभासदांना जास्तीत जास्त प्रॉफिट, जास्तीत जास्त कमी किमतीमध्ये सर्व्हिस देणं, सेवा देणं, अशा पद्धतीनं उद्देश असतो. नॉट फॉर प्रॉफिट, नॉट फॉर्मड फॉर प्रॉफिट मेकिंग. दे आर डू नॉट कॅरी ऑन एनी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे ते कोणत्याही प्रकारचा ट्रेड करत नाहीत किंवा ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करत नाहीत, जसं की बाईंग अँड सेलिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस. इथं फक्त सर्व्हिस, फक्त सेवा देतात आणि त्या पण at the minimum cost due to service to the member or society or public. म्हणजे लोकांना सेवा देण्यासाठीच कॉलेज, स्कूल, वाचनालय, स्पोर्ट्स क्लब, ट्रस्ट, हॉस्पिटल, चेंबर्स ऑफ कॉमर्स अशा पद्धतीनं या व्यक्ती किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स लोकांच्यासाठी स्थापन झालेले असतात. तुमच्या लक्षात आलं असेल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय. याच्यामध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला जातो आणि काही ऍडजस्टमेंट दिल्या जातात. त्याच्यावरून तुम्ही 2 अकाउंट तयार करायचे, ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ॲज वेल ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या पद्धतीनं तुम्ही फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करता त्याच पद्धतीनं इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फक्त नाव बदलायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट साईडला एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला इन्कम. अशा पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 2 आपल्याला अकाउंट तयार करावे लागतात. आणि नेहमी पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवतो त्याच पद्धतीनं हा सुद्धा टॉपिक सोडवायचा आहे, हा सुद्धा प्रॉब्लेम याच पद्धतीनं सोडवायचा आहे. याच्यामध्ये अजून एक आपल्याला सांगता येईल, काही कन्सेप्ट यामध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यामध्ये कॅपिटल फंड म्हणजे नॉन ट्रेडिंग कॉन्सर्न मध्ये जे कॅपिटल असते, मूळ कॅपिटल, त्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम, लाईफ मेंबरशिप फीज, लिगशीज, डोनेशन, एंट्रान्स फीज, ऍडमिशन फीज, या काही कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सबस्क्रिप्शन, सगळ्यात महत्वाची ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इथं तुम्हाला असेट वेगवेगळ्या दिसून येतील. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, स्पोर्ट मटेरियल, बुक्स, बिलियर्ड टेबल, अशा वेगळ्या पद्धतीच्या असेट तुम्हाला यामध्ये या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरचे तुम्हाला प्रॉब्लेम पाहायचे असतील तर तुम्हाला या व्हिडिओला सबस्क्राईब करा. अगदी तुम्हाला 5 स्टेपमध्ये या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. त्यामुळं या टॉपिककडे दुर्लक्ष न करता, जसं फायनल अकाउंट ज्यांना चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे त्याच पद्धतीनं प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून येईल. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.